नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण सर्वोदय प्लॅटफॉर्मवरती आजपासून एक विशिष्ट प्रकारची सीरीज आपण सुरू करतो. ही सीरीज कोणती असणार आहे? आगामी 2026 आणि 2027 साठी ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील, त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आवश्यक असणारं करंट अफेअर्स आपण एक वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल कसं? तर बघा, आपण सर्व एक्झामसाठी 2026चं जानेवारी 2026 पासून हे जे करंट अफेअर्स सुरू करणार आहे, यामध्ये आपण मंथ वाईज करंट अफेअर्स बघू. जास्तीत जास्त कंटेंट गोळा करण्यापेक्षा परीक्षेसाठी किती महत्त्वाचा कंटेंट आहे, त्या अनुषंगाने मी इथे तुम्हाला काही मुद्दे डिस्कस करेन. त्याच्यावरती प्रश्न कसे आयोग फॉर्म करते याच्यावरती आपण चर्चा करूया. एमपीएससी साठी काय महत्त्वाचे फॅक्ट्स असणार आहेत. स्टॅटिक जीके काय त्या घडामोडीतलं स्टॅटिक जीके कसं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या घडामोडींवरती आपण काय करणार आहे, इत्थंभूत उहापोह किंवा चर्चा करणार आहे. बघा, ही सीरीज कंटिन्यू चालू राहील. YouTubeवरती सर्वांसाठी फ्री अवेलेबल असेल. याची पीडीएफ टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केली जाईल. व्हॉट्सअप ग्रुपला पण अपलोड केली जाईल. त्या चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली असेल. बघा, आता आपण आज सुरू करणार आहे जानेवारी महिन्यापासून, जानेवारी 2026 पासून कोणत्या प्रमुख घडामोडी यामध्ये घडल्या, त्या ज्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत, त्याच घडामोडींवरती आपण काय करणार आहे, चर्चा करणार आहे, मुद्देसूद मांडणी करणार आहे आणि त्याच्यावरतीच आपण एमसीक्यू सुद्धा बघणार आहेत. जास्त मोठा व्हिडिओ नसणार आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करणार आहे किंवा परीक्षाभिमुख आपण काय म्हणू त्याला करंट अफेअर्स आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहे. बघा, सुरुवात करतोय आपण जानेवारी महिन्यापासून. सुरुवात आपण करतोय जानेवारी महिन्यापासून. बघा, वेळ न घालवता आपण सुरू करूया. बघा, पहिलाच येतोय जानेवारी महिना म्हटलं की 77वा प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी जो आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, तो 2026 चा कितवा आहे रे? 77वी आवृत्ती आहे किंवा 77वा प्रजासत्ताक दिन आहे. आता या घडामोडीतून परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते जेवढे महत्त्वाचे घटक असतील ते सर्व इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जसं की या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाची उपस्थिती होती. बघा, दरवर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला कोणा ना कोणा राष्ट्राध्यक्षाची काय असते, उपस्थिती असते. तर बघा, इथं तुमच्या लक्षात येऊन जाईल, दोन प्रमुख आहेत. एक आहेत उर्सुला वॉन डेर लेयन, की जे कशाचे आहेत रे? युरोपियन कमिशनचे काय अध्यक्ष आहेत. आणि अँटोनियो कोस्टा, जे युरोपियन काउन्सिलचे काय आहेत रे? अध्यक्ष आहेत. आता याचा अजून पुढे ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा ऐतिहासिक महत्व जर बघायचं झालं तर बघा, या भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच तुमच्या लक्षात येऊन जाईल, एखाद्या विशिष्ट देशाच्या राष्ट्रप्रमुखाला न बोलवता संपूर्ण युरोपियन युनियनच्या, हा जो महासंघ आहे युरोपियन युनियन, या महासंघाच्या सर्वोच्च नेत्यांना संयुक्तपणे आमंत्रित करण्यात आलंय. तो थोडस याला हा स्टार मार्क करून ठेवा. ओके, कारण की आतापर्यंत कशाला काय करायचे, राष्ट्राध्यक्षांना बोलवायचे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ दाखल घ्यायचं झालं तर पाठीमागच्या वर्षी सुद्धा आपण फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना बोलवलं. ते आता घडामोडी आपण पुढे बघूच आहे, त्याच्यावरती पण आपण चर्चा करू. आता याचं पार्श्वभूमी पाहिली आपण, चर्चेत का मुद्दा आहे तर बघा, हे भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे की जिथं युरोपियन युनियनला एकसंध धोरणात्मक भागीदार, त्याला आपण काय म्हणूया, युनिफॉइड स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून मान्यता दिली गेली. त्याच्यासोबत आगामी बघा 16वी आवृत्ती कोणती असणार आहे तर इंडिया आणि युरोपियन युनियन समिट आणि फ्री ट्रेड अग्रीमेंट FTA याच्या पार्श्वभूमीवर हे काय असणार आहे तुम्हाला महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी भागीदारी असणार आहे, व्यापारी भागीदारी, त्याच्यासाठी सुद्धा हे काय असणार आहे, महत्वाचं ठरणार आहे. म्हणजेच काय महत्वाचा अँगल काय झाला, आंतरराष्ट्रीय संबंध. भारताचे जे बदलते परराष्ट्र धोरण आहे, फॉरेन पॉलिसी आहे, त्याचे एक प्रतीक म्हणून बघितलं जातं याच्याकडे. भारत आता काय होणार आहे, युरोपला केवळ व्यापारी गट न मानता एक धोरणात्मक स्ट्रॅटेजिक पार्टनर मानत आहे. हे थोडेसे मुद्दे सविस्तर किंवा व्यवस्थित वाचून घ्यायचे. बघा, युरोपियन युनियन किंवा युरोपीय गट हा फक्त भारताचा व्यापारी गट नाही राहिलेला, आता काय एक स्ट्रॅटेजिक पार्टनर बनला. हे जे अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणे आपण बोलवलेत याच्यावरून आपल्या हे लक्षात येऊन जाते. त्यासोबतच व्यापार आणि सुरक्षेचा मुद्दा बघितला तर बघा, सध्या भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार करार
या घटकावरती याबाबत काय होती चर्चा सुरू आहे. तसेच इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनला संतुलित करण्यासाठी युरोपची साथ भारताला महत्वाची आहे. हा सुद्धा अगदी महत्वाचा आहे. म्हणजे एकंदरीत काय आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा घटक आपल्यासाठी कसा असणार आहे, एकदम महत्वाचा ठरणार आहे. तर बघा एमपीएससीच्या फॅक्टचा जर विचार केला या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने तर लक्षात काय येऊन जाईल, यापूर्वी 2025 ला कोणाला बोलवलेलं तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे काय होते, प्रमुख पाहुणे होते. ओके, आता याच्या पाठीमागे जाणार नाही. 2025 2026 एवढं आपल्यासाठी महत्वाचं आहे. बरं, एमपीएससीच्या प्रिलिम्स, एमपीएससी असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची प्रिलिम्स असेल, याच्यासाठी महत्वाची फॅक्ट्स कोणती आहे, तर जो कशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल बघा, कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे नेते उपस्थित होते, तर होतं युरोपियन युनियन. किंवा याच्यावरती अजून एक्स्ट्रा प्लस होऊन प्रश्न काय विचारला जाईल, त्यांची नावं विचारली जातील. प्रश्न काय येईल, त्यांची नावं विचारली जातील. अ ब विधानांमध्ये दिलं जाईल आणि कोणते योग्य आहेत असं विचारलं जाईल. तुम्हाला 2025 प्रमुख पाहुणे कोण होते, उदाहरणार्थ काय आहे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, हे सुद्धा त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल. म्हणजे आपण बघा या घडामोडींसोबत प्रिलिम्स मध्ये काय फॅक्ट असेल, एमपीएससी साठी याचं काय महत्व आहे, हे सगळे मुद्दे याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहे. फक्त लक्ष देऊन तुम्ही ही सिरीज बघायची किंवा तो व्हिडिओ बघायचा. जास्त मोठा नाही, छोटा छोटे व्हिडिओ होतील, तो तुम्ही पटकन ते व्हिडिओ बघून तुमच्या करंट अफेअर्सच्या अभ्यासाचं तुम्ही अनालायसिस करू शकता. आता मेन्सचा अँगल काय असेल, जे राज्यसेवेची मेन्स परीक्षा लिहितील त्या मुलांसाठी, तर बघा युरोपियन युनियन सोबतचा भारताचा फ्री ट्रेड अग्रीमेंट एफटीए आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील युरोपचे वाढते महत्व, हा जो जीएसचा इंटरनॅशनल रिलेशन आहे यासाठीचा आयएमपी असा फॅक्ट असणार आहे की जो महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. सो याला 3 स्टार 4 स्टार जे असेल ते तुम्ही लिहून घ्यायचे. पहिला बघितलं आपण घडामोडी कोणती, भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. आता दुसरी आंतरराष्ट्रीय घडामोड येते की जी भारताशी निगडीत आहे, ती कोणती आहे, दुसरी जागतिक बौद्ध परिषद, सेकंड ग्लोबल बुद्धिस्ट समिट. बर, कुठे भरली, ठिकाण आहे भारत मंडपम नवी दिल्ली. भारत मंडपम नवी दिल्ली. ओके, क्लिअर दिसते स्क्रीन. बघा थीम काय याची, थीम आहे कलेक्टिव्ह विजडम, युनायटेड व्हॉइस आणि म्युच्युअल को एक्झिस्टन्स. हा काय याची थीम असणार आहे, म्हणजे सामूहिक शहाणपण असेल, एकसंध आवाज असेल आणि परस्पर सहअस्तित्व असेल, या स्वरूपाची याची काय तुम्हाला दिसते, थीम दिसते. बरं, याचे आयोजक कोण आहेत, भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ. हे महत्वाचं लक्षात ठेवा. बर, मेन्सचा अँगल काय आहे, म्हणजे याचा मेन जो अँगल आहे तो मेन्स अँगल कोणता असणार आहे, सॉफ्ट पॉवर डिप्लोमॅसी. म्हणजे काय बघा, भारत हा बौद्ध धर्माचं उगम स्थान असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी, विशेषतः आग्नेय आशिया देशांसोबतचे संबंध सुधारण्यासाठी ही काय असणार आहे, महत्वाची परिषद ठरणार आहे, ज्याला आपण म्हणू ऍक्ट ईस्ट पॉलिसी. कोणती असणार आहे, ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे. बघा एमपीएससी साठी काय महत्व आहे, तर हा जो भारत स्वतःला बौद्ध मुत्सद्देगिरी म्हणजे त्याला आपण बुद्धिस्ट डिप्लोमॅसी हे जे केंद्रबिंदू म्हणून काय करतोय, प्रस्थापित करतोय. सोबतच आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा आणि सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे दोन्ही, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आयआर म्हणू आणि संस्कृती म्हणू, या दोन्हीच्या दृष्टिकोनातून मेन्ससाठी एमपीएससाठी काय असणार, हा मुद्दा महत्वाचा असणार. म्हणजे एमपीएससाठी काय आहे, बुद्धिस्ट डिप्लोमॅसी म्हणून भारत एक केंद्र प्रस्थापित होतोय, सोबतच आंतरराष्ट्रीय संबंध आणि संस्कृती या दोन्ही जीएस पेपरसाठी हा काय असणार आहे, घटक महत्वाचा असणार आहे. बघा याच्या स्टॅटिक जीकेचा विचार केला तर काय येईल, बघा राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये प्राचीन इतिहासामध्ये, बरोबर का, एन्शियंट हिस्ट्रीमध्ये तुम्हाला बौद्ध संगीती, ज्या बौद्ध परिषदा भरलेत 4, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठं कुठं भरली होती, राजगृह असेल, वैशाली असेल, पाटलीपुत्र असेल, कुंडलवन असेल, आणि त्या परिषदांचे बघा आधुनिक जिथं परिषद झाले त्यांच्याशी संबंध जोडा. याच्यामध्ये कोण अध्यक्षस्थान भूषवलं होतं हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कोणाच्या काळात भरवलं गेलं होतं याच्याशी निगडीत सुद्धा काय होऊ शकतो, याच्यावरती प्रश्न होऊ शकतो. तो ज्यावेळेस ही पीडीएफ मी टेलिग्राम चॅनेलला अपलोड करेन त्यावेळेस ह्या ज्या 4 बौद्ध परिषदा झाल्यात त्यांची काय लिहायचे, तुम्हाला कालावधी लिहायचा आहे, म्हणजे सण लिहायचा आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, कोणाच्या कार्यक्रमात झालं हे तुम्हाला लिहायचं आहे. बरं, आता याच्यात संभाव्य ट्रॅप काय असू शकतो बघा, जर स्टॅटिकली प्रश्न विचारला तर महत्वाचं काय आहे की या परिषदेचं आयोजन भारत मंडपम नवी दिल्ली येथे झालं, पण कोणी केलं, कोणत्या मंत्रालयात अंतर्गत झालं, तर आपण सहजासहजी लिहू शकतो परराष्ट्र मंत्रालय. पण ऍक्च्युली परराष्ट्र मंत्रालय हे नसून उत्तर काय आहे, सांस्कृतिक मंत्रालय. हा मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे. म्हणजे जाता जाता आपल्याला सगळं माहित असायचं
पण भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयानं काय केलंय, हे आयोजन केले, याच्या बाबतीत आपण काय करू शकतो, गफलत करू शकतो किंवा चूक करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, ट्रॅप काय आहे, तर परराष्ट्र मंत्रालय नसून सांस्कृतिक मंत्रालय आहे. एकंदरीत हा झाला सेकंड टॉपिक. आता पुढचा येतो बघा, बेंबळा किंवा वेंबळा सिंचन प्रकल्प महाराष्ट्राशी निगडीत आहे टॉपिक. बघा, नदी प्रकल्प किंवा सिंचन प्रकल्प आला म्हणलं की आपण कुठं जातोय, ऑब्व्हियसली जिओग्राफीकडे जाणार आहे. जिओग्राफीकडे गेलो म्हणजे हा जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवरती आला, ओके, मग कोणत्या प्रदेशात आला, विदर्भात येतोय की मराठवाड्यात येतोय, अशा प्रकारचे घटक तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच चर्चा करायचे आणि त्यासोबत नदी आणि जलसिंचनचा पण घटक कंप्लीट करून घ्यायचा. म्हणजे काय होईल, तुम्हाला हा करंट अफेअर्सचा मुद्दा प्लस कुठे गेला, तुमच्या जिओग्राफीकडे गेला. कुठे गेला, जिओग्राफीकडे गेला, लक्षात ठेवा. म्हणजे याच अनुषंगाने आयोग काय करू शकतो, तुम्हाला प्रश्न. बरं, ठिकाण कोणतं आहे वेंबळा सिंचन प्रकल्पाचं, बघा यवतमाळ जिल्ह्यातील विदर्भ, कुठं आहे, बाभुळगाव येतं. बरं, काय नेमकं झालंय बघा, पंतप्रधान कृषी सिंचन योजना PMKSY या अंतर्गत जळगाव मधील बहुउद्देशीय हा वेंबळा किंवा वेंबळा सिंचन प्रकल्पाचं बघा अनावरण करण्यात आले. किती टक्के बघा, या प्रकल्पाचे 95% कालव्यांचे आणि वितरणाचे काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली. म्हणजे काय, सध्याची परिस्थिती काय झाली या जलसिंचन प्रकल्पाची, तर 95% कार्य पूर्ण झाले. कशा अंतर्गत, तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना PMKSY च्या अंतर्गत. हा मुद्दा महत्वाचा असणार आहे. बरं, फायदे काय असणार आहेत या जलसिंचन योजनेचे, परत या प्रकल्पामध्ये किती हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आहे, तर जवळपास 50,000पेक्षा जास्त 52,543 हेक्टर जमिनीला काय रे जलसिंचनाचा फायदा झालाय. विदर्भातील जे शेतकरी आत्महत्याग्रस्त, म्हणजे विदर्भातला हा जो भाग आत्महत्याग्रस्त आहे शेतकऱ्यांसाठीचा, यासाठी हा प्रकल्प कसा असेल रे, कृषी विकासासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे, असं अशा प्रकारचा प्रकल्प असणार आहे. म्हणजे यवतमाळ शहराला सुद्धा हे पिण्याचं पाणी जे पुरवलं जातं ह्या जलसिंचन प्रकल्पातूनच पुरवलं जातं. सो हा घटक अगदी महत्वाचा असणार आहे, जॉग्राफिकली किंवा जॉग्राफी विषयाशी निगडीत असणार आहे. बरं, आता थोडंसं आपल्याला कशा प्रकारे MPSC साठी याचं काय महत्व आहे, तर महाराष्ट्राचा भूगोल आणि कृषी जो GS1 आणि GS4 चा प्रदेश आहे, भाग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये मुख्यसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळ निवारणासाठी हा प्रकल्प एक गेम चेंजर आहे. इव्हन तुम्हाला जे आपण विषयामध्ये निबंध लेखनाचे असतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय होऊ शकतो, हा टायटल किंवा विषय देऊ शकता ज्याच्यावर तुम्ही बोलू शकता किंवा लिहू शकता. बरं, प्रिलिम्स फॅक्ट काय, भूगोल आणि नद्या महत्वाचं. स्टॅटिक लिंक आहे डिरेक्टली, नदी कोणती आहे, वेंबळा नदी. कोणत्या नदीची उपनदी आहे रे, वर्धा नदीची उपनदी आहे. मग सगळ्यात महत्वाची ही वर्धा कोणाची उपनदी आहे, तर गोदावरीची उपनदी. कोणती उपनदी आहे, गोदावरीची उपनदी. गोदावरीच्या कोणत्या तीरावर येते, तर डाव्या बाजूने मिळणारी, गोदावरीला डाव्या बाजूने मिळणारी ही नदी, हे लक्षात ठेवा. बरं, या वर्धा नदीचा उगम कुठं होतो रे, सातपुडा पर्वत मध्य प्रदेशामध्ये होणार आहे. बरं आहे का, गोदावरी खोऱ्यामध्ये तिचं स्थान असणार आहे. म्हणजे गोदावरीच्या खोऱ्यातील विदर्भातील सर्वात महत्वाची नदी असणार आहे. मग याच्यासोबतच वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता ह्या ज्या पुढे जाऊन कुठं मिळतात, आपल्या गोदावरी नदीला मिळतात. ठीक आहे. सिंचन क्षमता बघितली आपण किती हेक्टर, 52,543. बरं, योजना कोणती आहे, प्रधानमंत्री, बरं आहे का, प्रधानमंत्री योजना असणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं. बघा, एक्सेलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम AIBP. सो हा सुद्धा फुल फॉर्म साठी एक मुद्दा लक्षात ठेवा. बरं, अजून एक याचं महत्वाचं काय, तर बघा, हा जो वेंबळा प्रकल्प आहे हा फक्त सिंचनासाठी महत्व नाही, तर यवतमाळ महानगरपालिका जी आहे, यवतमाळ नगरपालिका जी आहे, या नगरपालिकेला पिण्याचा पाण्याचा प्रमुख स्रोत म्हणून पण काय होते, कार्य होते. बघा, 3 आतापर्यंत बघितलं. पहिलं बघितलं प्रजासत्ताक दिन 2026चा 77वा, कोणाची प्रमुख उपस्थिती होती, तर युरोपियन युनियनचे काही प्रमुख व्यक्ती होते, त्यांची उपस्थिती होती. त्याच्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय दुसरी बौद्ध परिषद पाहिली आणि तिसरा काय होता, वेंबळा जलसिंचन प्रकल्प. आता पुढचं येते बघा, NHAI आणि कोकण रेल्वे यांच्या सामंजस्य करार, ज्याला आपण MOU म्हणतो. आता याच्याशी निगडीत महत्वाचं असणार आहे. जानेवारी 2026 मध्ये काय झालं, दोघांमध्ये MOU सादर झाला. आता काय याच्यामध्ये, रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या एकात्मिक विकासासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, बरं, आणि कोकण रेल्वे यांच्यामध्ये हा सामंजस्य करार झालाय. आता बघा, महाराष्ट्राशी निगडीत एक्झाम फॅक्ट काय, कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी बघा 381, पण काही अधिकृत डेटा बघितला तर त्याची लांबी तुम्हाला दिसते किती,
361 किलोमीटरची अधिकृत नोंदणी आहे, पण काही सोर्सेसमध्ये तुम्हाला 361, 375 ते 381 पर्यंत त्याची लांबी दिलेली असणार. एकूण लांबी किती आहे त्याची 741 रोहा ते ठोकूर पासून आहे. बघा हा एमओयू जो साईन झालाय सामंजस्य करार, तो बघा पीएम गतिशक्ती या योजनेचा भाग म्हणून सामंजस्य करार झालाय. सो याला स्टार मार्क करून ठेवायचं. कोणता? पीएम गतिशक्ती योजनेचा भाग म्हणून सामील झालाय. मुख्यालय कुठे आहे कोकण रेल्वेचं? कोकण रेल्वेचं मुख्यालय आहे सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. एकूण लांबी संपूर्ण कोकण रेल्वेची लांबी आहे बघा 741 ते 756 रोहा ते ठोकूर मध्ये असणार आहे. महाराष्ट्रातली अधिकृत 361 आहे. काही स्रोतांमध्ये आत्ताच तुम्हाला सांगितलं, काही सोर्सेसमध्ये तुम्हाला 375 ते 381 सुद्धा असेल. तो कधी कधी याच्यावरती डिरेक्टली प्रश्न येणार नाही, सो काळजी करू नका. महाराष्ट्रातील एकूण स्थानके किती आहेत? 34 आहेत. बरोबर आहे का? हे एक महत्वाचं असणार आहे. एक महत्वाचं असणार आहे कोकण रेल्वेशी निगडीत. किती राज्य आहेत याच्यात? महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटक आणि केरळ. किती? टोटल 4 राज्य असणार. याच्यात जास्तीत जास्त वाटा कोणाचा आहे तर महाराष्ट्राचा सर्वाधिक जास्त वाटा आहे. ओके, ही भूगोलाशी निगडीत असणार आहे. पर्यटनामध्ये वाहतूक आणि पर्यटनाशी निगडीत असणार. बरं, याच्यानंतर पुढचा महत्वाची घडामोडी जी जानेवारीशी निगडीत आहे की जी आपल्या एक्झामसाठी महत्वाची आहे, तर ती असणार आहे इस्रोची पहिली मोहीम 2026 मधली. कोणती? PSLV C62 EOS-N1. आता हे काय नेमकं बघूया. कुठून प्रक्षेपण झालं? 12 जानेवारी 2026 श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण झालं. बरं, याचं लॉन्चिंग व्हेकल किंवा प्रक्षेपक कोण होता? तर होता PSLV C62, ज्याला आपण वर्क हॉर्स सुद्धा म्हटलं जातं. या PSLV ला इस्रोचा काय म्हणतात? वर्क हॉर्स सुद्धा म्हटलं जातं. बरं, उपग्रह कोणता? EOS-N1 म्हणजे अन्वेषा असं त्याचं नाम आहे. आणि या EOS-N1 सोबत अजून बघा 18 सहप्रवासी को पॅसेंजर उपग्रह सुद्धा काय केलेत? सोडले गेलेत. हा त्याच्यातला अजून एक महत्वाचा. बरं, उपयोग काय आहे? हा एक हायपर स्पेक्ट्रल उपग्रह आहे. हा दळणवळणाचा उपग्रह नसून, हा सगळ्यात महत्वाचा म्हणून, हा दळणवळणाचा उपग्रह नसून पृथ्वी परीक्षण, ज्याला आपण अर्थ ऑब्झर्वेशन म्हणणार आहे, तो अर्थ ऑब्झर्वेशन करणारा सॅटेलाइट आहे किंवा उपग्रह आहे. तो हे IMP लक्षात ठेवा. शब्दांमध्ये फसवणूक केली जाऊ शकते राज्यसेवेसाठी किंवा इतर कोणत्या आपल्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्रिलिम्स एक्झामसाठी. बरं, संरक्षणाचं महत्व म्हणजे काय? हा जो आहे उपग्रह DRDOच्या सहकार्याने काय केलाय? विकसित केलाय. बरं, याचा मुख्य वापर सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवणे किंवा पाळत ठेवण्यासाठी असेल, ज्याला आपण स्ट्रॅटेजिक सर्व्हिलन्स म्हणूया. पर्यावरणाचे निरीक्षण आणि नैसर्गिक आपत्तींचं व्यवस्थापन करणं, म्हणजे हे जे 2-3 मुद्दे दिलेत यासाठी आपल्याला महत्व. पृथ्वीचं निरीक्षण का करायचं? तर मुख्य सीमेवरील हालचालींवर पाळत ठेवायची, संरक्षण झालं. पर्यावरणाचं निरीक्षण आणि नैसर्गिक आपत्तींचं व्यवस्थापन करण्यासाठी. तो या दृष्टिकोनातून ही आपल्याला महत्वाची दिसते. बरं, अजून त्याच्यानंतर जानेवारी महिन्यातील अजून एक महत्वाची घडामोडी कोणती दिसते? तर ती आहे नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ आणि संरक्षण. बरं, हे कशासाठी आहे? आता ही येते घडामोडी संरक्षण आणि डिफेन्स मधली घडामोडी येते. बरं, जानेवारी 2026 मध्ये नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफच्या कितव्या बैठकीमध्ये? 88वी बैठक. लडाख आणि सिक्कीम मधील 17 महत्वाच्या संरक्षण आणि धोरणात्मक पायाभूत सुविधा प्रकल्पांना पर्यावरण विषयक मंजुरी देण्यात आली. ओके, याच्यामध्ये तुम्हाला ही ठिकाणं विचारली जातील लडाख आणि सिक्कीम मधील, आणि किती ठिकाणं? तर 17 ठिकाण. आणि नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ याच्याशी निगडीत काही प्रश्न विचारले जातील. बरं, MPSCचा रिलेव्हन्स काय? जर मेन्स एक्झाम मध्ये पर्यावरण संरक्षण GS आणि GS3 मधला राष्ट्रीय सुरक्षा यांमधील संतुलन राखणारा हा मुद्दा तुम्हाला दिसतोय. सो हा एक त्याच्यासाठीचा महत्वाचा पॉइंट मला वाटला म्हणून मी आपल्या स्लाइड मध्ये घेतलाय किंवा आपल्या मुद्द्यांमध्ये कन्सिडर केलं. पुढे बघा काय येते? 88 वाली ही जी आत्ताच आपण जी बघितली 88वी नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ ही जी आहे याची स्थायी समिती बैठक कुठं आहे? 19 जानेवारी 2026 ला. काय झालं? केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत व्याघ्र प्रकल्प आणि इको सेन्सिटिव्ह झोन्स मधील 70 प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आला. बघा मध्य प्रदेशातील एका मध्यम सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून बुंदेलखंड भागात पाणी मिळेल आणि सुसरच्या अधिवासाचा, ज्याला घरियाल म्हणूया, या अधिवासाला महत्व दिलं जाईल. म्हणजे
प्राणी संवर्धन, संरक्षण आणि संवर्धन, तो हा पर्यावरण, कृषी, हवामान याच्याशी निगडीत असणारा मुद्दा आहे. बरं, प्रिलिमसाठी फॅक्ट काय असणार आहे? पर्यावरण, वन आणि वन्यजीव मंजुरीसाठीचे सिंगल विंडो ऑनलाईन पोर्टल आहे. या बैठकीत या पोर्टलच्या पारदर्शकतेचा आढावा घेण्यात आलेला तुम्हाला दिसतोय. बर, हे जे नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ आहे याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे स्टॅटिक जीकेच्या एक्झामसाठी तुम्हाला. स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर पर्यावरण मंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री. ही सध्या कोण आहेत? भूपेंद्र यादव आहे. सध्या कोण आहेत? भूपेंद्र यादव. बघा, ही जी बैठक पार पडली स्थायी समितीची बैठक, आता पाठीमागचा हा जो घटक आपण बघितला, हा घटक कशासाठी होता? हा जो आपण लडाख आणि सिक्कीम मधील जे 17 महत्वाचे घटक आहेत त्याच्याशी निगडीत होता. आणि त्यावेळी जी बैठक झाली त्या बैठकीमधला एक महत्वाचा मुद्दा आहे. एक पोर्टलची सिंगल विंडो पोर्टल तयार केली आहे. ओके, त्याच्यामध्ये बघा काय दिलंय? व्याघ्र प्रकल्प आणि इको सेन्सिटिव्ह झोन्स असतील यांमधील किती 27 प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आला. पुन्हा मध्य प्रदेश राज्याचा पण संबंध आलाय. कोणत्या प्राण्याशी निगडीत आहे? सुसर किंवा घरियाल आपण त्याला म्हणूया. हे मुद्दा त्याच्यातला महत्वाचा आहे. आता पुढचा घटक येतोय आपला क्रीडाशी निगडीत किंवा स्पोर्ट्सशी निगडीत. आणि स्पोर्ट्स म्हणलं की जानेवारी महिना म्हटला की तुमच्या लक्षात येऊन जाईल कोणता असेल? ऑस्ट्रेलिया. जानेवारी महिना म्हणजे ज्या घडलेल्या असणार आहेत. आता जानेवारी काय दिला? तर इथं तुम्हाला फायनल जानेवारी महिन्यात झालेली दिसते, म्हणून जानेवारी 2026 कालावधी. बरं, आता याचे विजेते तुम्हाला डिरेक्टली जोड्या लावणं प्रश्न विचारला जातो. डिरेक्टली जोड्या लावणं. बघा, पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे रे? कार्लोस अल्कराज. कोणत्या देशाचा खेळाडू आहे? स्पेन. IMP करा, याच्यावरती प्रश्न हमखास असतो. कोणत्या देशाचा खेळाडू? बरं, या संदर्भात महत्वाची फॅक्ट काय आहे? बघा, या कार्लोस अल्कराजनं अंतिम खेळीमध्ये टेनिस क्षेत्रातला दिग्गज खेळाडू कोण? तर नोवाक जोकोविचचा काय केला? पराभव केला. बघा, त्यामुळं टेनिसच्या जगतात एक नव्या पिढीचा उगम झाल्याचं किंवा नव्या पिढीच्या वर्चस्वाला सुरुवात झाल्याचं असं म्हटलं जातं. बघा, अल्कराजचं हे पहिलंच ऑस्ट्रेलियन ओपन आहे. आणि एकूण अल्कराजचे किती ग्रँड स्लॅम झाले? 7 ग्रँड स्लॅम झाले. 7वं आणि पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन. महिला एकेरीची विजेती कोण आहे? एलिना रायबाकिना. कोणत्या देशाची ही आहे? कझाकस्तानचे. कोणत्या देशाचे? कझाकस्तान. बरं, हिनं कोणाला पराभूत केलंय अंतिम फेरीत फायनल मध्ये? तर एरिना सबालंकेला काय केलंय? तिनं पराभूत केले. लक्षात ठेवा, विजेते आणि उपविजेत्यांची जोडी किंवा जोड्या लावायला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, एमपीएससीचा पॅटर्न काय आहे? या ग्रँडस्लॅम स्पर्धांवरती जो प्रश्न विचारला जातो, विजेते उपविजेते त्यांचे देश हमखास विचारले जातात. लक्षात ठेवा. आता अजून एक या ऑस्ट्रेलियन ओपनशी निगडीत. बघा, नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये 100 सामने जिंकण्याचा विक्रम केला, की जो त्यानं फेडररचा जो आधीचा विक्रम होता तो विक्रम काय काढलाय? मोडीत काढलाय. सो हा एक फॅक्च्युअल डेटा तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे. फॅक्च्युअल डेटा महत्वाचा. आता याच्यानंतर येतात बघा पद्म पुरस्कार 2026. आता या पिक्चर मध्ये किंवा फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की जे महाराष्ट्राशी निगडीत महत्वाचे पद्म पुरस्कार विजेते त्यांचे फोटोज किंवा चित्र याच्यामध्ये लावलेले तुम्हाला दिसणार आहेत. बघा, थोडंसं आपण पटपट काय करूया, रिवाइज करून बघूया की 2026 मध्ये हे जे पद्म पुरस्कार दिले गेले कोण कोण व्यक्ती त्याच्यामध्ये होत्या. बघा, यामध्ये एकूण हे जे पद्म पुरस्कार आहेत किती व्यक्तींना देण्यात आले? 131 व्यक्तींना देण्यात आले. 131. याच्यामधले 5 किती आहेत? पद्मविभूषण आहेत. 13 पद्मभूषण आहेत आणि 113 पद्मश्री पुरस्काराचे मानकरी आहेत. आता थोडंसं महाराष्ट्रातले विजेते काही बघूया. बरं, महाराष्ट्रातील पद्मविभूषण म्हणलं तर कोण आहेत? धर्मेंद्र सिंग देओल. बघा, आपण त्याला काय म्हणू? धर्मेंद्र देओल म्हणूया. धर्मेंद्र, जो आपल्याला माहिती आहे मूवीमध्ये असणारा कला, मरणोत्तर त्यांना हा पद्मविभूषण भेटला. बघा, त्याच्यानंतर पद्मभूषणामध्ये कोण आलं? गायिका अलका याज्ञिक आल्या, कला क्षेत्राशी निगडीत आहेत, फेमस सिंगर आहेत. बघा, उदय कोटक आहेत, व्यापार आणि उद्योगाशी बिझनेसमॅन असणार आहेत. पियुष पांडे असतील, पुन्हा हे सुद्धा कलामध्येच आहेत, मरणोत्तर आहे. म्हणजे महाराष्ट्राशी निगडीत पद्मभूषण विजेते किती? 3 झाले. पद्मविभूषण 1 झाले, धर्मेंद्र. आता पद्मश्रीशी निगडीत बघितलं तर हे जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण की क्रीडा क्षेत्रामधला रोहित शर्मा, बघा चित्रपटांमधील किंवा मूवी मधील आर माधवन पण महत्वाचं आहे. त्याच्यासोबत अजून एक तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, अजून एक नाव इथं महत्वाचं आहे की ज्यामुळं हे फेमस असणार आहे. नाव सध्या तरी बघूया. बघा, क्रीडा क्षेत्रामधले क्रिकेट मधला रोहित शर्मा, महाराष्ट्राशी निगडीत नावं बघतो. बघा,
कला आणि चित्रपट मधील आपला आर माधवन किंवा माधवन रंगनाथन म्हणूया त्याला. पुन्हा डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे. रघुवीर तुकाराम खेडकर कला, जे तमाशा किंवा लोककला असेल याच्याशी निगडीत असणारं नाव आहे. तो कधी कधी तुम्हाला नावं आणि त्यांचे क्षेत्र कशाशी निगडीत आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जातो, म्हणून हा प्रश्न मुद्दाम किंवा याला मी व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात आयएमपी कोण, भिकल्या लाडक्या दिंडा काय बघा, तारपा वादक कलेशी निगडीत आहे. अशोक खाडे व्यापार आणि उद्योगाशी निगडीत आहेत. सत्यनारायण नुवाल व्यापार आणि उद्योग. जनार्दन बापूराव बोथे, इथं बोठे झाले पण ते बोथे सामाजिक कार्यासाठी, हे एक महत्वाचं आहे. जुझेर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी असणार आहे. श्रीरंग देवबा लाड कृषी, हे एक महत्वाचं लक्षात ठेवा. आणि सतीश शहा कलेशी निगडीत आहेत, मरणोत्तर पुरस्कार भेटला. आता या सगळ्यांमध्ये जास्तीत जास्त महत्व कुठे जाते बघा, रोहित शर्माला तर जाईलच जाईल, पण महाराष्ट्राशी निगडीत अजून एक महत्वाचा घटक येईल, तो म्हणजे अशोक खाडे की जे व्यापार आणि उद्योगाशी निगडीत आहेत. दलित उद्योजक आहेत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. आणि DAS ऑफशोरचे ते कोण आहेत, संस्थापक आहेत. हा सुद्धा मुद्दा महत्वाचा. डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस औषध वैज्ञानिक म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना भेटलेला हा पुरस्कार आहे. बघा, जुझर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना भेटलंय. बघा, ही सगळी नावं पद्मश्री विजेत्यांची आहेत बरं का, महाराष्ट्रातील निगडीत. पुढे बघा, भिकल्या लाडक्या दिंडा कला क्षेत्रासाठी, आदिवासी कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी. बघा, अनसंग हिरो आणि आयोग अनसंग हिरोंवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारतो, आयोगाची सवय आहे. थोडंसं ते तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. समाजसेवेच्या क्षेत्रातील महत्वाचं नाव म्हणजे जनार्दन बापूराव बोथे, सामाजिक कार्यासाठी. बघा, परीक्षेचा दृष्टिकोन अभ्यासला तर अनेकदा हे जे अनसंग हिरो आहेत, अपरिचित नायक आहेत, त्यांच्यावर त्यांचे क्षेत्र आणि जोड्या लावायला तुम्हाला प्रश्न येतो. सो ऍज इट इज ह्या सगळ्यांची नावांनी जोड्या लावायला प्रश्न येईल. आणि अजून जर डिटेल्स जर तुम्हाला पाहायचं झालं तर त्या डिटेल्ससाठी तुम्ही लिंक वरती क्लिक करा. लिंकवर क्लिक केले की तुम्हाला डिरेक्टली काय होईल, या लिंक वरती गेलात तर PIBच्या होम पेजला जाईल, जिथं हे सगळे पद्म पुरस्कारांची यादी 131 पद्म पुरस्कारांची यादी दिलेली तुम्हाला दिसून जाईल. चलो, आता बघा, इथून पुढे येतो थोडेसे हे जे महत्वाचे, जेवढे मला महत्वाचे आले परीक्षाभिमुख, उगाच सगळं तो वाचत बसण्यापेक्षा परीक्षेला जे महत्वाचे असतील तेच आपण कंटेंट घेतला, कव्हर केला. आता थोडेसे त्याच्यावरती MCQ बघूया की जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून काय घेता येते. बघा, पहिला प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये पार पडलेला जो 77वा प्रजासत्ताक दिन आहे, जो 16 आहे, त्या 16च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत असा प्रश्न विचारलाय. बघा, पहिलं विधान दिलं, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या प्रमुख पाहुण्या होत्या. त्याच्यानंतर कोणत्याही एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाऐवजी युरोपियन युनियनच्या नेत्यांना आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही विधानं कशी असणार आहेत रे, दोन्ही विधानं जर पाहिलीत, फक्त अ बरोबर ब बरोबर दोन्ही नाही, तर ऑब्व्हियसली काय असणार आहे, हे दोन्ही बरोबर असणारं विधान असणार आहे. कारण की दोन सर्वोच्च, कोणत्या, युरोपियन युनियनच्या 2 सर्वोच्च नेत्यांना बोलवण्यात आलं होतं, आमंत्रित केलं आलं होतं. आणि ही अशी पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत फक्त एका ठराविक देशाच्या राष्ट्राध्यक्षांना किंवा प्रमुखालाच बोलवलं जायचं. पुढे, इस्रोने जानेवारी 2026 मध्ये प्रक्षेपित केलेल्या EOS-N1 अन्वेषा या उपग्रहाबाबत अयोग्य विधान निवडा असा प्रश्न आहे. बघा, प्रश्न सेम ऍज इट इज फॉर्म करण्याचा प्रयत्न केलाय. पण पहिलं विधान काय सांगतंय, हा उपग्रह PSLV-C62 द्वारे प्रक्षेपित करण्यात आला, बरोबर. एक कम्युनिकेशन दळणवळण उपग्रह आहे, बर, हे तर नाहीये. आता मगाशीच आपण बघितलं, अर्थ ऑब्झर्व्हर आहे. ओके, पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठीचा ग्रह बनवलाय. बरं, पुढे, DRDOच्या सहकार्याने विकसित केला, बरोबर. आणि एक हायपर स्पेक्ट्रल उपग्रह आहे, हे सुद्धा विधान बरोबर. म्हणजे विधान अयोग्य कोणतं आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइट नसून अर्थ ऑब्झर्व्हर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्याबद्दल आपण चर्चा सुद्धा केली होती. मी त्या पॉइंटला तुम्हाला स्टार सुद्धा करून दिलं होतं, बरोबर आहे का. काय सांगितलं, स्ट्रॅटेजिक सर्व्हिलन्स किंवा अर्थ सर्व्हिलन्स किंवा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. आणि कशा प्रकारचा आहे, हायपर स्पेक्ट्रल उपग्रह आहे. थोडेसे हे जे कीवर्ड्स आहेत, त्या कीवर्ड्सला स्टडी करताना सायन्सच्या घडामोडींशी निगडीत आपण त्याला रिलेट करायचं. आणि त्याच्यामधले हायपर स्पेक्ट्रल म्हणजे काय असणार आहे, हायपरसोनिक म्हणजे काय असणार, हे मुद्दे त्याच्यामध्ये कव्हर करून घ्यायचे, लक्षात ठेवा. नुकताच चर्चेत असलेला बेंबळा सिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. मगाशीच बघितलं, विदर्भातील कोणता जिल्हा रे, विदर्भातील यवतमाळ जिल्हा. कोणतं ठिकाण आहे, बाभुळगाव जवळ.
कोणत्या नदीवर आहे? वेंगळा नदीवर. कोणत्या नदीची उपनदी आहे? वर्धा नदीची उपनदी आहे. मग ही वर्धा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदी. ओके, गोदावरी खोऱ्याशी निगडीत आला तर भूगोलामध्ये जर प्रश्न तयार होत असेल तर ऑब्व्हियसली वर्धा गोदावरी यांच्या उगमस्थानावरती त्या खोऱ्यांमध्ये असणारे जे जलसिंचन प्रकल्प महत्वाचे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. बरं, हा जो बेंबळा प्रकल्प आहे बघा, हा प्रकल्प कोणत्या योजनेच्या अंतर्गत, बघा कोणत्या योजनेच्या अंतर्गत पूर्णत्वास केला हे सुद्धा महत्वाचं आहे. PMKSY हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघा, जोड्या लावा. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 काय दिलंय? पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष उपविजेता, महिला उपविजेते. आताच तुम्हाला म्हटलेलं या अनुषंगाने प्रश्न येणार. बरं, पुरुष एकेरीचा विजेता कोण होता रे? मी डिरेक्टली उत्तरच बघतोय बरं का, चर्चा करतोय. उगाच जास्त वेळ घालवण्यापेक्षा मी कमी वेळेमध्ये कसं जास्तीत जास्त आपल्याला कव्हर करता येईल या दृष्टिकोनातून बघतो. पुरुष एकेरीचा विजेता होता कार्लोस अल्कराज आणि पुरुष एकेरीचा उपविजेता होता नोवाक जोकोविच. बघा, महिला एकेरीची विजेती होती कोण होती? बघा, एलेना रायबाकिना, की जी उझबेकिस्तानची होती. कोणती होती? उझबेकिस्तान. ठीक आहे, हा कार्लोस स्पेनचा आहे. बरोबर का? अरेना सबालेंके, यांचे सगळ्यांचे तुम्हाला देश लक्षात ठेवायचे. बघा, आणि महिला उपविजेती कोण आहे? अरेना सबालेंके. मग याचं उत्तर काय आहे? अ ला 2 ब ला 1. अ ला 2 ब ला 1. अ ला 2 ब ला 1 क ला 4. ओके, पर्याय क्रमांक 1 ह्याचं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? या अनुषंगाने अशा प्रकारे प्रश्नांची उत्तर तुम्हाला फाइंड आउट करायची. बरं, अजून एक प्रश्न. आता हे प्रश्नांची मांडणी मुद्दाम तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं की ही जी करंट अफेअर्सची सिरीज मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे ती MCQ पॅटर्न साठी असेल, स्टॅटिक जीके साठी असेल. त्याच्यासोबतच MPSCचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने सुद्धा आता फक्त मी इथे एकच प्रश्न घेतला, असे याच्यावरती किमान 4 बौद्ध परिषद जी आहे त्या बौद्ध परिषदेवरती सुद्धा प्रश्न होतो. बरोबर आहे का? त्याच्यानंतर जे आपण युरोपियन युनियनच्या प्रजासत्ताकाच्या दिवशी बोलवलेले प्रमुख होते त्याच्यावरून सुद्धा प्रश्न मेन्सच्या अनुषंगाने फॉर्म केला जातो. सो हा एक प्रश्न आहे. बघा, प्रश्न काय दिलाय? अलीकडच्या काळात भारताने युरोपियन युनियनकडे केवळ एक व्यापारी गट म्हणून न पाहता एक धोरणात्मक भागीदार, स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांच्या निवडीच्या अनुषंगाने या विधानाचे परीक्षण करा. GS2 म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन 10 मार्क्ससाठी 150 वर्ड्स मध्ये तुम्हाला काय करायचंय? आन्सर रायटिंग करायचं आहे. बरं, आता याच्यामध्ये आन्सरचं फ्रेमवर्क पण देण्याचा मी प्रयत्न केलाय. या फ्रेमवर्क अनुसार तुम्ही काय करू शकता? याचे आन्सर्स देऊ शकता. म्हणजे काय देणार? इंट्रो मध्ये काय लिहायचंय? तुम्ही इंट्रो मध्ये लिहायचंय की 77वा प्रजासत्ताक दिन आहे, त्याच्यामध्ये युरोपियन युनियनच्या अध्यक्षांना आमंत्रित केल्याचा संदर्भ द्या. जर नावं लक्षात येत असतील तर दोघांची नावं सुद्धा याच्यामध्ये लिहून टाका. ओके, त्याच्यानंतर बघा, आणि पाठीमागच्या वर्षीचा पण थोडासा संदर्भ द्यायचा प्रयत्न करा. ही पहिल्यांदाच वेळ आहे की आपण ठराविक देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या ऐवजी आपण काय करतोय? युरोपियन युनियन म्हणजे अशा प्रकारच्या एखाद्या संघटनेच्या प्रमुखांना बोलवतोय. बघा, कोर पॉइंट्स काय त्याच्यातले? आर्थिक महत्व काय? इंडिया आणि युरोपियन युनियनचा फ्री ट्रेड अग्रीमेंटचा वाटाघाटी याच्यामध्ये महत्वाचे. संरक्षण आणि सुरक्षेचा विचार केला तर इंडो पॅसिफिक क्षेत्रातील चीनचा दबदबा कमी करणे किंवा युरोपियनचा वाढता प्रभाव आणि चीनला शह देणे हे याच्यासाठी महत्वाचं असणार आहे. बघा, तंत्रज्ञान आणि हवामान बदल, हरित ऊर्जा, आपण ग्रीन एनर्जी म्हणूया, आणि AI मध्ये युरोप सोबतचं असणारं सहकार्य किंवा टेक्नॉलॉजीची देवाणघेवाण असेल, हा सुद्धा मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये इन्क्लूड करू शकता. आणि सोबत फायनल कन्क्लुजन काय लिहाल तुम्ही? हे जे भारताची ही जी मुत्सद्देगिरी आहे कसली? मल्टीपोलार, ज्याला आपण म्हणूया जगातील भारताचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण सिद्ध करण्यासाठीचा एक योग्य म्हणूया किंवा डिरेक्शनल पाऊल असणार आहे, हे यामधून आपण काय करू शकतोय? घेऊ शकतोय. हा मुद्दा आन्सर रायटिंग साठी पण महत्वाचा आहे. एकंदरीत ही जी आजची जे सेशन आहे तुम्हाला कसं वाटलं मला आवर्जून कमेंट करून सांगा. याच्यामध्ये काय अजून सुधारणा असेल तर बघा, त्यासाठी तुम्ही मला 9096006353 या नंबरवरती व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही मला सांगू शकता की सर याच्यामध्ये ह्या सुधारणा करा. तरी त्या सुधारणा करून आपण काय करूया? सेशन्स घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, हे सेशन्स घेण्याचा मुद्दा काय आहे? आपण भरपूर पुस्तकं वाचत असतो पण त्यातले सगळेच करंट अफेअर्स पडत नाहीत, घटक पडत नाहीत. मग उगाच ताण घेण्यापेक्षा एक्झामच्या अनुषंगाने महत्वाचा कोणता घटक आहे तेवढंच करूया
आणि टाइम वाचून मॅक्सिमम इफिशियन्सी किंवा मॅक्सिमम मार्क्स घेण्याचा प्रयत्न करूया. हा छोटासा प्रयत्न असेल माझा. आणि सोबतच त्या अनुषंगानेच आपल्या सर्वोदय अकॅडमीचं ऍप पण इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये मी त्या पीडीएफ सुद्धा अपलोड करणार आहे की ज्याच्यामध्ये जवळपास 1,500 पेक्षा जास्त एमसीक्यू ऑलरेडी पीडीएफ मी रेडी करून ठेवली आहे. ती फक्त पीडीएफ एकदा चेक करायचे आहेत, आन्सर्स चेक करायचे आहेत आणि ते काय करायचे अपलोड करायचं आहे. एवढंच त्याच्यामध्ये बाकी आहे. तर तुम्ही काय करा, सर्वोदय अकॅडमीचं ऍप पण प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये करंट अफेअर्स मध्ये जाऊन तुम्ही याच्या पीडीएफ सुद्धा बघू शकता. क्लिअर आहे? या पीडीएफ तुम्हाला भेटतील, पण ज्या एमसीक्यूच्या पीडीएफ आहेत त्या पीडीएफ मी फ्री ठेवलेल्या नाहीये, त्या पेड आहेत, माफक दरात त्या असणार आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. बघा सेशन कसं वाटलं आवर्जून कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या महिन्याच्या म्हणजेच फेब्रुवारी 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.